अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य माननीय वसीमभाई बुरान, तसेच माझ्यासोबत माझे सहकारी उमेदवार माजी उपमहापौर राजेंद्र कलंत्री साहेब व माझी बहीण रईसा शेख व माझी बहीण लक्ष्मी बनसोडेताई, आज या ठिकाणी आम्ही आमचे प्रभाग 11 मध्ये पहिली पदयात्रा राजीवनगर किसाननगर या ठिकाणाहून आम्ही सुरू केलेली आहे आणि लोकांच्या आणि जनतेचा उत्स्फूर्त भरपूर या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांचा आशीर्वाद आहे। नक्कीच या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही या ठिकाणी 100% निवडून येऊ। जनतेचा आम्हाला जे सपोर्ट बघून आम्हाला आनंद होत आहे की 100% या ठिकाणी आमचा पॅनल विजय होणार आहे। मी निवडून आल्यावर म्हणजे पहिलं काम काय असेल मूलभूत सुविधामध्ये तुमचं? मूलभूत सुविधामध्ये या प्रभागामध्ये पाण्याची भरपूर समस्या आहे। आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 साठी एक सेपरेट पाण्याची टाकी उभारणार आहे। तसेच या ठिकाणी अनेक ठिकाणी काही नगरामध्ये अजूनही पाईपलाईन पाण्याची झालेली नाही आहे, ते पाण्याची पाईपलाईन आम्ही पूर्ण करू। आणि हद्दवाढ भाग असल्याने यापूर्वी निवडून आलेल्या नगरसेवकांनी या ठिकाणी जे आहे या 10-15 वर्षामध्ये काहीच विकास केलेला नाही आहे आणि रस्ते वगैरे बघितले तर भरपूर या ठिकाणी निधी लागणार आहे। आणि आम्ही अजितदादा पवार यांना विनंती करून आम्ही कमीत कमी पहिल्या वर्षामध्ये निवडून आल्यानंतर 10 ते 20 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी आणून सगळे रस्ते आम्ही डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण करून मूलभूत सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।